बरोबर त्या दोन्ही संघांनी आयकॉन खेळाडू दोन दोन आयकॉन खेळाडू तुम्हाला घेता येतील आणि त्यानंतर सापणे संघ फायनल मध्ये असेल. सापणे संघ जो फायनल मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या मॅच कडे जाऊया. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. पंकज पालन पहिला बॉल प्रतीक धोदडे पहिलाच बॉल तिथे जर आपण पाहिला तर डाव्या एसटीवर राहिला आणि डाव्या एसटीच्या बाहेरचा प्रत्येक बॉल तो वाईटच करार केला जातो आणि यावेळेस वाईटचा इशारा आलाय. एक चांगला चेंडू इथे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल डाव्या एसटीवर राहिला. प्रतीक धोदडे एक अप्रतिम खेळाडू आहे. एक बाईक या खेळाडूच्या नावावर आहे. जव्हार चषकच्या माध्यमातून ती बाईक त्यानं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी जिंकली होती. यावेळेस मात्र अप्रतिम फटका स्क्वेअर लेग मधनं बॉल चाललाय तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि वेगानं धावून येत असताना 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. प्रतीक धोदडे ज्यानं एक बाईक जी जिंकली त्याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी जव्हार चषकची फायनल आणि त्या दिवशी मॅन ऑफ द सिरीज म्हणून या खेळाडूला बाईक मिळाली. तो प्रतीक धोदडे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र डाव्या एसटीवर राहिलाय तिथे करण मोरेना जीवाच्या आकांताने प्रयत्न तरी केले. बॉलला थांबवलं मात्र पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. 1+1 एकंदर 2 धावा. सर कुठेतरी डाऊन द लेग गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. नक्कीच फलंदाज पाहतोय सफल होतोय आणि त्याच्यामुळे त्याचा कदाचित लेग स्टंप उखडून फेकून द्यावा या प्रयत्नामध्ये त्यांनी गोलंदाजी लेग स्टंपवर टाकण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू थोडासा सोयीर मारा पडतोय. पंकज पालन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेस मात्र फटका चांगला बिटवीन द गॅप खेळलाय. राहुल आहिरे तिथे बॉलवर येतोय. जोपर्यंत राहुलनं बॉलला उचललं बघा खूप चांगल्या संघ बांधणी आहेत. आज वाडा तालुक्याच्या संघ खेळाडूंना खूप संधी मिळाली. जयेश पाटील वाडा तालुक्यातनं बघा खेळाडू आहेत. याआधी वाडा तालुक्याच्या भेटलं पाहिजे. आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे. बाहेरून खेळाडू जरूर येऊ द्या मात्र तालुक्याचे खेळाडूही खेळणं तेवढंच गरजेचं आहे. सूरज पाटील अचानक गायब झालेत. या तुमचा शोध सुरू आहे. इथे मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषे पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. सूरजवर बारीक लक्ष ठेवा. सूरजची कान उघडणे अडकमोल सरच करू शकतात कारण त्याची सर्व जी काही पैत्रे आहेत ते अडकमोल सरांना ठाऊक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. चांगला बॉल अगदी वाचवलंय स्वतःला असं म्हणावं लागेल. याच करता पालनला ओळखलं जातं. इथे मात्र 2 धावा मिळतील. इथे 2 धावा मिळतील. 2 धावा येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पालन आहे. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत चेंडू एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही पुढचा बॉल. यावेळेस मात्र प्रत्येकने ऑन साइडला कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. बॉल वेगाने चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामधनं. जोपर्यंत इथे बॉलला उचललं रिटर्न केलं. आपण जर पाहिलं तर स्पर्धेला भेट देण्यासाठी या परिसरातले निर्भीड आणि बेधडक सनसनाटी पत्रकार शब्द मशालचे संपादक असलेले शरदराव पाटील यांचं आगमन होत आहे. मी आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं. शरद पाटील या महाराष्ट्रातील फेमस न्यूज नेटवर्क मशाल न्यूज नेटवर्कचे पत्रकार शरदजी पाटील साहेब वेलकम. बहुधा सूरजने काल गायब पिक्चर पाहिलाय. अगदी त्या पद्धतीनं कुठून आवाज आला ते कळालं नाही मात्र आला. थँक्यू बँड पदक. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. 14 धावा दाखल कव्हरेज. विश्वनाथ प्लीज पालन थोडीशी घाई करा. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर निश्चित धनंजय उर्फ गुटली जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. डोक्यावरची कॅप त्याने उतरवली म्हणजे तोच गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. धनंजय जो गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे जे मॅच चालू असताना कुठलाच प्रेक्षक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जयेश पाटील, सागर पाटील आणि सत्यवान भोईर नजर ठेवून आहेत. मी सगळ्यांना समजवेन पण या त्रिकुटाला समजावणं मेरे बस की बात नाहीये.
अलर्ट राहा. सूरज पाटील, आपण मंच सोडून कुठे जाऊ नका. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज धनंजय उर्फ गुटली. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. तिथे पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्या तिथे करण थोडेसे संभ्रमामध्ये होते, मात्र इथे लाईन टू लाईन वाईड आहे. सध्या खेळाडूंना एकच गोष्टीची सवय पडली ती म्हणजे रिच वाईड. ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा शफल होतो फलंदाज तेव्हा त्याचा वाईड हा मोठा होतो. मात्र इथे ते जे जुने क्रिकेटचे रूल होते अगदी त्यानंच लाईन टू लाईन वाईड दिला जातो. त्यामुळे गोलंदाजांची थोडीशी दमछाक या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला एरवी पाहायला मिळाली, आजही पाहायला मिळते. इथे मात्र बॉलला हवेमध्ये उडवला अक्षर राजभर. तिथे त्याला बीट केलं. राहुल अहिरेने बॅकअप दिला. खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जोपर्यंत बॉलला उचललं रन्समध्ये वाढ झाली. धावफलक 16 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय. आदरणीय कमलाकरजी पोलीस साहेब यांचं आगमन झालेले, आपलं हार्दिक अधिक स्वागत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज धनंजय समोर स्ट्रायकर एंडकडे प्रतीक आहे. तलासरीचा सुपरस्टार म्हणून त्याची एक वेगळी ओळख स्वतःने निर्माण केली. हा यावेळीचा बॉल प्रतीक स्ट्रगल मध्ये आहे. याआधी आम्हाला करण कदम यामध्ये थोडंसं स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला होता. गुणवत्ता खूप आहे, मात्र त्यानं त्याचा स्ट्रगल त्या मॅच मध्ये संपवला. सलग 3 षटकार त्यानं खेचले आणि तिथे खूप चांगली बॅटिंग त्यानं दाखवली. इथे प्रतीक थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळतोय. धनंजय च्या विपक्षामध्ये गुटली अगदी चांगली गोलंदाजी करतोय. बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडूला डॉटच्या स्वरूपानं हाताळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे सजवलाय जरूर. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते चिराग भानुशाली तिथे बॅकअप करता आला. जोपर्यंत चिराग आणि राहुल अहिरेनं रिले फिल्डिंग केली तोपर्यंत तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 18 या आकड्यावर. थोडंसं शांत ठेवलंय सर. थोडंसं शॉर्ट सिलेक्शन मध्ये गडबड इथे निश्चित पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाज गुटली. यावेळेस डाऊन द ग्राउंड क्षेत्रात फेकून दिले बॉलला. सीमा रेषा पार. बघा प्रेक्षकांनी थोडं मागे सरका. प्रेक्षकांनी थोडे मागे सरका विनंती करतोय मी. प्रेक्षक जर एखाद्या थोडं मागे सरका. कन्फ्युजन होतं. मेघन पाटील सारखा एक कर्तृत्ववान क्षेत्ररक्षण असताना कन्फ्युजन होतं. विनंती करतोय मागे सरका. एखाद्या टीमची मॅच खराब होईल तुमच्या हातातहीपणामुळे. नाही तर शेवटचा उपाय कुयलू फवारणी करावी लागेल आम्हाला तिथे. ग्रामीण भागातलं सगळ्यात प्रभावी औषध. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक घेतोय तिथे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं जाईल. अफाट आणि अचाट जनसमुदाय या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत आहे. रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक वर्ग या मैदानाला नेहमीच लाभतो. एक वेगळी खासियत आहे या मैदानाची. प्रेक्षकांना ठाऊक असतं इथे गेल्यानंतर आम्हाला परवानगीच मिळेल की मुंगीलाही शिरायला वाव नाही. खरोखरच आज मुंगीला शिरायला वाव नाहीये. यावेळेस मनानं बॉलला उडवलाय मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्व्हर्ट झालाय 4. मन्या जो मैदानामध्ये आहे या खेळाडू बद्दल बी वाड्याच्या स्पर्धेमध्येही म्हटलं होतं की आपण म्हणतो शहरातनं खुल्या गटातनं व्यावसायिक क्रिकेटर येतात. ते खेळाडू खूप चांगला खेळ करतात, मात्र मन्या सातत्याने खुल्या गटातनं खेळतो. सर सांगायचं झालं तर सफाळ्याचा जो विटी लाईन एक लाईन आहे सफाळ्यापासून टेंबी खोडावेपर्यंत तिथनं अगदी एक छोटंसं गाव आहे विठ्ठलवाडी. त्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. मात्र स्वतःचं कर्तृत्व काय असतं तर त्यानं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी सातत्यानं दाखवून दिलंय. तो मन्या सध्या मैदानामध्ये या. नक्कीच नक्कीच. सूरज कुठं आहे? धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा दाफलकावर आहे. शेवटचं षटक अंतिम षटक विश्वनाथ जाधव की अक्षय राजभर. मात्र इथे विश्वनाथ जाधवनं अक्षय राजभरच्या खांद्यावर हात ठेवलाय. तो अक्षय राजभर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्यात येईल. बघा गुणवत्ता आहे आणि त्यामुळे संधी दिली जाते. अगदी अखाती देशापर्यंत संपूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेर भ्रमंती करणारा ॲज अ गोलंदाज म्हणून सातत्यानं पुढे येणारा खेळाडू विश्वनाथ जाधव आज मागे थांबलाय आणि त्याच्याच टीमचा एक खेळाडू अक्षय राजभर ज्याला त्यानं गोलंदाजीची संधी दिली आहे. कधी कधी तुम्हाला झुकावं लागतं, नमावं लागतं, तेव्हाच यश तुमच्या पदरी पडतं आणि खेळामध्ये म्हणतोय, वैयक्तिक आयुष्यामध्ये नाही. आणि यावेळेस विश्वनाथनं तो चांगला निर्णय घेतला की तिथे कुठेतरी थोडंसं मागे थांबणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अक्षय राजभर. पहिला बॉल थोडासा खाली राहिला.
बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपर ज्या हातामध्ये गेला तिथे कलेक्शन करताना चुकी आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. 30 रन्स ऑन बोर्ड, 30 धावा धावफलकावर आहेत. अंतिमचं षटक आहे. मन्या स्ट्रायकर एनकडे आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय राजभर. मन्या आणि अक्षय राजभर या दोघांमधला संघर्ष, दोघांमधली जुगलबंदी सध्या मैदानावरती तुम्ही पाहताय. यावेळेस वन शॉट, फॉलो स्वीप, दर्जेदार फॉलो स्वीप, बॉल सीमा रेषा पार, चौकार 4. अप्रतिम फटका. जणू कृष्ण लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, त्याची ही खऱ्या अर्थानं स्टाईल आहे. आणि इथे अगदी अप्रतिम फटका तिथे सजवलाय. फलंदाजी करत असताना इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तो आपल्याला पाहायला मिळाला. मनाच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. अक्षय राजभर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र यावेळेस प्रॉपर मिडल नाहीये. जिथे मिडल व्हायला हवा होता तिथे मिडल न झाल्या कारणाने बॉलला एक सिंगल मध्ये कन्वर्ट करणं तिथे योग्य समजलं. स्वतःवर थोडासा नाराज आहे. नॉन स्ट्राईक एन कडे आल्यानंतर ती नाराजी त्यांना दर्शवली, कारण अंतिमचं षटक आहे. तुम्हाला 45च्या जवळ पोहोचावं लागेल. समोर एक तगडं आव्हान आहे. सध्या 35 ही धावसंख्या धावफलकावर आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. प्रतीक धोतडे आता विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलंय. विकेट नाहीये म्हणे या नॉन स्ट्राईक एनकडे. WCAचा हा नियम आहे, डॉट बॉलवर तुम्ही विकेट सॅक्रिफाईस करणार नाही. जर कलेक्शन योग्यतेनं झालं, वाडा क्रिकेट असोसिएशन मध्ये जर विकेट किपरनं योग्यतेनं कलेक्शन केलं तर मग तुम्हाला रन्स दिली जात नाही. मुख्य मंचावरचे जे आमचा मान्यवर वर्ग आहे तो तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जातोय. आमचे सर्व मान्यवर पाहुणे जे ड्रोनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले जात आहेत. या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आलेत. अक्षय राजभर यावेळेस ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर खूप जास्त टर्न, खूप जास्त कट, स्ट्रगल 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 पाहायला मिळाला. लेग बायचा इशारा आलाय. देहयष्टीला ब्रश करणारा बॉल प्रतीक धोदडे आज अडचणीमध्ये पाहायला मिळाला. स्ट्रायकर एनकडे मने आहे. सर्व सूत्र आपल्या हातामध्ये जरूर घेतली आहेत, मात्र इथे त्याला गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवावी लागेल. शेवटचा बॉल. चांगला चेंडू, काय गोलंदाजी केली आहे. म्हणूनच विश्वनाथ जाधव मागे थांबला होता. का तो मागे थांबला, का त्याने अक्षय राजभरच्या हातामध्ये बॉल दिला, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या गोलंदाजीनं जरूर दिली आहेत. या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिला तर 3 ओव्हरचा खेळ संपला आणि इथे धावफलकावर धावसंख्या लागली गेली ती एकंदर 36 धावा. विजयाकरता 37 धावसंख्येचं लक्ष्य आहे. या 37 धावा कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये जोडल्या जातील आपण जरूर पाहणार आहोत. मात्र हा उत्तरार्धाचा खेळ पाहण्याआधी टीम डोंगस्ते आपण मैदानावर यायचंय आणि कॅप्टन इथे रिपोर्टिंग करायचंय. सागर पाटील आणि जयेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सेकंड इनिंगची सुरुवात होणार आहे. त्याआधी एक संधी संदीप आणि बँडला. तर आपण स्वागत समारंभाकडे जातोय. मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक पत्रकार शरदजी पाटील साहेब यांचा शाही सन्मान केला जाते. नितेश पाटील, अमित पाटील यांच्या शुभ हस्ते शरद पाटील साहेबांचा सन्मान होतोय. संपादक पत्रकार मशाल न्यूज नेटवर्क. सत्यवान भोईर आपण सुद्धा यायचं आहे. माननीय शरदजी पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्क संपादक यांचा सन्मान होते. या महाराष्ट्रातील या देशातील अतिशय फेमस न्यूज चॅनल, अन्याविरुद्ध ठिणगी आणि बातमी, खळबळजनक बातमी म्हणजेच मशाल न्यूज नेटवर्क. संपादक शरदजी पाटील साहेबांचा शाही सन्मान मुख्य मंचावर शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी मध्ये केला जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. टीना कंपनीचे HR अक्षय पाटील आणि अनिकेत पाटील भोपिवली उत्कृष्ट फिल्डरची ट्रॉफी दिलेली आहे. अनिकेत पाटील, अक्षय पाटील, टीना कंपनीचे HR डिपार्टमेंट स्टाफ मेंबर. आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम. अक्षय पाटील वेलकम. अनिकेत पाटील
आपण स्थानापन्न व्हावं. शुभम पाटील मशाल न्यूज नेटवर्कचे सहसंपादक पत्रकार यांचं स्वागत आणि सन्मान रोहन पाटील यांनी करावा अशी विनंती करतोय. सलामीची जोडी मैदानात विश्वनाथ आणि त्याच्या सोबत येतोय करण मोरे. धावसंख्या 36 आहे. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 18 चेंडू आणि 37 धावा. सिमरन सागर पाटील हिचा आज वाढदिवस आहे. सागर बिल्डर यांची लाडकी कन्या सिमरन सागर पाटील यांना वाढदिवसाच्या ब्रदर्स ग्रुप कडनं लाख लाख शुभेच्छा. टीना कंपनीचे HR मेंबर अक्षय पाटील यांचं स्वागत आणि सन्मान सत्यवान भोईर भाई यांनी करावं. अवधूत गोलंदाज अवधूत ज्यांच्या माध्यमातून 18 चेंडू आणि 37 ट्रॉफी धावा. आलेली आहे. बेस्ट फिल्डर ट्रॉफी आलेली आहे. अक्षय पाटील यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सत्यवान भोईर यांच्या हस्ते. पहिला षटक. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आमोर गेट आणि पहिला चेंडू ऑन रोचा जोरकस फटका पाडला. एक मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. 1 रन भरून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक भूल दिली जाते. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली जाते. टीना कंपनीचे HR अक्षय पाटील यांचा सत्कार केला जाते. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी ज्यांनी या स्पर्धेत दिलेली आहे. अनिकेत आणि अक्षय पाटील यांचा सन्मान होतोय. अक्षयजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. सन्मान चिन्ह शाल पुष्पबुके देऊन या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सत्यवान भोईर यांच्या शुभार्थ या ठिकाणी केला जाते. त्यानंतर अक्षय पाटील अनिकेत पाटील ज्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आलेली आहे. चेंडू या स्पर्धेचे अध्यक्ष सागर पाटील यांच्या शुभार्थ सन्मानित केला जात आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषकचे अध्यक्ष सागरजी पाटील यांच्या शुभार्थे अनिकेत पाटील यांचा सन्मान होते. टीना कंपनी HR. ओव्हर टू मॅच. पुढचा चेंडू आणि या वेळेला चेंडूला उडवलं मिड विकेटच्या दिशेने. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने 1 रन पळून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी धावसंख्या आमचे स्कोर सांगतात जाऊन पोहोचते ती 3 वर. थोडीशी संत अशी सुरुवात आहे. त्याला गरज आहे वेगाने धाव पळून काढण्यासाठी. परंतु अवधूत यांचा अतिशय चिवट टिचून मारा चिवट तिखट मारा करतायत. धावा रोखून धरतायत. फलंदाजाला कुठल्या प्रकारचे मोठे पटके मारू देत नाही. बघू विश्वनाथ एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. गावच्या मातीपासून तर साता समुद्रापलीकडे ज्यांना आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची छाप पडली असा जबरदस्त खेळाडू. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये एसटी रक्षकाला गुंगारा दिला जातोय. 1 रन पळून काढली जाते आणि एका धावेने धावसंख्या आमचे स्कोर सांगतायत 4 वर. अतिशय टिचून मारा चिवट तिखट मारा. नपी तुली कसी हुई सदी हुई घातक गेंदबाजी ज्याला म्हणतो अशा प्रकारचा जबरदस्त स्पेल आपल्याला पाहायला मिळतो तो गोलंदाज अवधूतकडनं. करण आणि विश्वनाथसारखे नावाजलेले फलंदाज असताना सुद्धा आतापर्यंत डावामधून एवढ्या 4 चेंडू टाकून झाले ना. 4 चेंडूमध्ये एकही षटकार किंवा चौकार मारू दिला नाही. यावरून आपल्याला अंदाज येईल का टिचून गोलंदाजी नक्कीच. यावेळेला मात्र चेंडूला बरोबर मिडलिंग केलंय. फाईन लेगच्या दिशेने जातोय आशिष. 1 रन पळून काढले ते. दुसरी धाव घेतली जाते. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वर. टिचून गोलंदाजी केली जाते. पॉवर प्ले असताना सुद्धा ज्या प्रकारची गोलंदाजी केली जाते. अवधूतने सर्वस्व पन्नाला लावलं. इतक्या वर्षाचा क्रिकेटमधला अनुभव अनेक मोठमोठ्या नामांकित गोलंदाजांना ज्याने गोलंदाजी केला असा एक जबरदस्त अवधूत. पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र राईट ऑन द ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढलाय आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. जबरदस्त चिवट तिखट मारा केला जातोय. 6 धावा झालेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 31 धावा.
बघा आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. वेळेचा प्रचंड अपव्यय केला जातोय. आपण इकडनं किती शब्दाचा भडीमार केला त्यांच्यावर तरी ती हो घाई करायला आपण इकडनं घाई करा आपण सांगतोय, परंतु प्रत्यक्ष मैदानामध्ये खेळाडूंनी तसा विचार केला पाहिजे. मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगता 31 धावा. बरोबर 11-31 ना. विश्वनाथ सारखा कसलेला फलंदाज असताना प्रेक्षकांचे डोळे विस्पारले गेलेत की षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला कधी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवले. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. 1 रन पडून काढले. ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे. आणि चांगली चेंडू फेक, अप्रतिम चेंडू फेक. हो विपुल पाटील आणि शैलेशजी सय्याम या दोन्ही मान्यवरांनी हा एक नामांकित संघ अतिउच्च दर्जाचा क्रिकेट स्थानिक प्रेक्षकांना भेटीस दिलेला आहे. पुढचा चेंडू मनोज आग ओकतय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला तोडवलं जातं. एक साधा सोपा झेल सुटतोय. वेगानं चेंडू हाताला आदळला आहे पण एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. तिथून गोलंदाजी पाहायला मिळते. उच्च दर्जाचं क्रिकेट. करण मोरे सारखा नावाजलेला फलंदाज, विश्वनाथ जाधव सारखा साता समुद्रा पलीकडे जाऊन आलेला फलंदाज, परंतु त्यांची सुद्धा काहीही. करण मोरे हा सुद्धा मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज आहे. पण ज्या प्रकारची गोलंदाजी मनोज अँड कंपनीने केलेले काबिले तारीफ, प्रशंसनीय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा राईट ऑन द ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढला जातोय. टिचून गोलंदाजी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. फलंदाज किती मोठा असला तरी त्याला फटके मारता येत नाही. बँग ऑन द टार्गेट. सर वाईड यॉर्करचा प्रयत्न जास्त आहे आणि वाईड यॉर्कर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी कारगिर असतो. इथे जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त वाईड यॉर्कर मन्यानं हाताळलेत आणि ते वाईड यॉर्कर किफायती ठरलेत. कारण करण मोरे आणि विश्वनाथ जाधव दोन्हीही विध्वंसक किंवा संपूर्ण भारताबाहेर खेळलेले खेळाडू आहेत, मात्र दोघांनाही शांत ठेवलंय. आकर्षक ट्रॉफीचं आगमन होत आहे. यावेळेला मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू नो मॅन लँडमध्ये चेंडू फुटतो. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा मॅच दोघांना इंटरेस्ट नाही आहे. एकच धाव मिळते आणि आतापर्यंत धावा किती झालेल्या आहेत? 10 आणि चेंडू किती टाकून झालेत? 5. फक्त 10 धावा झालेले. एकतर्फी झालेला कंटाळवाना असा सामना. एकही षटकार चौकार पाहायला मिळत नाही. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते मनोज यांच्याकडनं. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक खाली घरंगळतोय, पडतोय, परंतु चेंडू मात्र सोडत नाही. एकच धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 आणि दुसरं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. अतिशय संत गती फलंदाजी. हतबल झालेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी मनोज यांची. या षटकामध्ये किती धावा दिल्यात? फक्त 5 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा. या 2 षटकांमध्ये जवळजवळ विजयाचा पाया रचलेला. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी किती धावा पाहिजेत? 25 का 26? चरण मोकाशी यांचं आगमन झाले. आई सर पधारिये, तशरीफ लाइये, वेलकम, स्वागतम सुस्वागतम. फोरजी ग्रुप कडनं प्रति षटकाराला 2 प्रति षटकार हॅट्रिकला 4G ग्रुप यांच्याकडनं 2000 रुपयाचं रोख बक्षीस. 4G ग्रुप म्हणजे सहयोग केनी, महेश भोईर, महेश जाधव आणि जयेश पाटील. व्हेरी डन. व्हॉट अन आयडिया सरजी. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला आणि पहिला चौकार येतोय खणखणीत दणदणत. विश्वनाथच्या बॅटमधनं आलेला अप्रतिम असा कव्हर बाउंड्रीचा फटका. अप्रतिम लावणी होणार. आणि पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. विश्वनाथला तंबूचा रस्ता दाखवला जातोय.
4-22, 4 चेंडू आणि 22 धावा. म्हणजे चारही चेंडूंना प्रेक्षकांमध्ये षटकारासाठी भिरकावून द्यावं लागेल. प्रेक्षकांनी त्या बांबूच्या आत जर आले तर कुयलू टाकलू जाईल. डोंगस्तेचे कॅप्टन जे उपस्थित आहेत, या मॅच संपल्यानंतर विजयी कॅप्टन आपल्याला लगेच धावत घ्यायचंय कारण वेळ कमी आहे आणि डीजे आपल्याला रेडी राहायचं. यानंतर 4 चेंडू 22 धावा. आपल्याला सज्ज राहायचंय. डीजे काय सुरेख चेंडू, राईट ऑन द ब्लॉक होल्ड. एकच धाव मिळते. पुढचा चेंडू. एकच धाव. जे 2 प्रेक्षक तिथे बॅनर सरकवून मॅच बघताय तो बॅनर सोडा, सरळ करायचा तो बॅनर. षटकार आला इथे. मॅच मध्ये जाऊया. मॅच मध्ये फक्त औपचारिकता उरली आहे. लगेचच कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आणि इथे ही मॅच जिंकली आहे टीम शैलेश इलेव्हन. शैलेश इलेव्हनचे कॅप्टन लगेच या. विपक्षी कॅप्टन इथे उपस्थित आहे. शैलेश इलेव्हनचे कॅप्टन. सिमरनची मम्मी सिमरनला केक कापायला घेऊन या. सामना चालू करायचा आहे. चला मॅच सुरू करायची आहे. डोंगस्ते संघ आपण मैदानाच्या आतमध्ये या. विनंती करतोय टीम डोंगस्ते. अरे लावणी होणारे स्वतः कला